नमस्कार. आज आपण अगदी मऊसूत, जाळीदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा दहीवडा बनवणार आहोत. हा दहीवडा बनवत असताना आपण कुठल्याही खूप जास्त टिप्स किंवा ट्रिक्स वापरलेल्या नाही. काही बेसिक गोष्टी आहेत ज्या हाताखालून गेलेल्या असतील तर आपण दहीवडा कधीही बनवायला घेतला तर तो खूप सॉफ्ट आणि मऊसूतच बनून तयार होतो. चला तर मग पटकन सुरुवात करूया. तर इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटी उडीद डाळ घालून घेतलेली आहे. आता आपल्याला ही उडीद डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी घालून यावरती झाकण ठेवून आपण ही डाळ 3 तासासाठी भिजवून घेणार आहोत. यानंतर आपल्याला दहीवड्यासाठी हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पाने, 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ, थोडेसे लसूण पाकळी आणि अर्धा लिंबू घालून घेणार आहोत. लिंबू पिळून झालं की यानंतर आपण यामध्ये 2 आईस क्यूब्स आणि चटणी बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे मिक्सरला लावून याची अगदी एकसारखी दाटसर चटणी बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी याप्रमाणे हिरवी चटणी बनवून तयार झाली पाहिजे. यानंतर आपल्याला चिंच गुळाची चटणी तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी चिंच गुळाची चटणी ऑलरेडी फ्रीजमध्ये तयार करून ठेवलेली होती. एकदा आपण ही चटणी तयार करून ठेवली की 2 ते 3 महिने ही चटणी फ्रीजमध्ये अगदी आरामात टिकते. यानंतर आपल्याला फक्त ही चटणी हवी तेवढी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालून ही चटणी डायल्यूट करून आपण कुठल्याही चाटसाठी ही चटणी वापरू शकतो. तर आपली ही दहीवड्यासाठीची चिंच गुळाची चटणी बनवून तयार झालेली आहे. तिखट आणि गोड चटणी तयार झाली. आता आपण डाळ भिजली की नाही ते चेक करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता डाळ पण चांगली भिजली गेलेली आहे. आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजलेली डाळ काढून घ्यायची आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढत असताना त्यामध्ये पाणी अजिबात घ्यायचं नाही. यानंतर आपल्याला ही डाळ मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर ही डाळ वाटत असतानाही आपल्याला पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही. मिक्सरला थोडे पल्स देऊन आपण ही डाळ थोडी थोडी वाटून घ्यायची आहे. अगदीच हवं असेल तर फक्त 2 चमचे पाण्याचा वापर करायचा. त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी याप्रमाणे एकसारखं आणि स्मूथ असं हे बॅटर वाटून झालं पाहिजे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे बॅटर एकाच डायरेक्शननी व्यवस्थित फेटून घेणार आहोत. हे बॅटर व्यवस्थित फेटून घेतलं की अगदी फ्लफी होतं आणि थोडंसं फुलतं. तर आपलं इथे हे दहीवड्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. बॅटर व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, यामध्ये थोडंसं बॅटर घालून बघायचं. हे बॅटर जर पाण्याच्या वरती तरंगलं तर समजायचं की दहीवड्यासाठीचं बॅटर आपलं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. यानंतर आपल्याला लगेचच दहीवडे तळायला घ्यायचे आहे. तर दहीवडे तळत असताना आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये हात थोडा ओला करायचा आणि मगच आपल्याला हे दहीवडे तेलामध्ये सोडायचे आहेत. दहीवडे तेलामध्ये सोडत असताना आपल्याला तेल थोडं मीडियमच गरम हवं आहे. तेल जर जास्त गरम असेल तर वड्याचा रंग वरतून लगेचच लाल होतो आणि वडे आतमध्ये व्यवस्थित तळल्या जात नाहीत. आपल्याला हे दहीवडे तळत असताना मीडियम गॅसवरतीच आणि तांबूस रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता वड्यांवरती अगदी छान गोल्डन रंग आला की आपण हे दहीवडे तेलातून काढून घेणार आहोत. दहीवडे तळल्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्येच काढून घ्यायचे आहे. म्हणजे यामध्ये जर एक्स्ट्राचं ऑइल असेल तर ते निघून जातं आणि दहीवडे अगदी छान क्रिस्पी राहतात. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान क्रिस्पी असे हे वडे बनवून तयार झालेले आहेत. सगळे दहीवडे व्यवस्थित तळून झाले की आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडा हिंग घालून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेले दहीवडे घालून घेणार आहोत. आपल्याला जेवढी प्लेटिंग करायचे आहे तेवढे दहीवडे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे. थोडं चमच्याने हे दहीवडे व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि यानंतर या भांड्यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे दहीवडे व्यवस्थित दाबले जातील आणि चांगले वरपर्यंत पाण्यामध्ये भिजले जातील. इथे वडे भिजत आहेत तोपर्यंत आपण गोड दही करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दही घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे दही व्यवस्थित डायल्यूट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे दही किती गोड हवं आहे त्यानुसार साखर ॲड करू शकता. तर आपल्याला इथे हे दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दह्याची कन्सिस्टन्सी अगदी याप्रमाणे असली पाहिजे. यापेक्षा जास्त पातळ दही करायचं नाही. तर इथे आपलं हे दहीवड्यासाठीचं गोड दही बनवून तयार झालेलं आहे. आता आपण वडे चेक करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता वडे ही छान भिजले गेलेले आहे.
वडे चांगले भिजून झाले की आपल्याला त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि या वड्यांची प्लेटिंग करून घ्यायची आहे. तर आज आपण इथे हे दही वडे बनवत असताना कुठलेही एक्स्ट्रा मसाले घातलेले नाही किंवा कुठल्याही एक्स्ट्रा गोष्टी ॲड केलेल्या नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरगुती पद्धतीचे हे दही वडे बनवून तयार केलेले आहे. तर तुम्ही हे दही वडे एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे, अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतात. यानंतर आपल्याला दही वड्याची प्लेटिंग करत असताना दही वडे लावून झाले की यावरती आपण गोड दही घालून घ्यायचं आहे. त्यानंतर गोड चटणी घालून घ्यायची आहे. तयार केलेली हिरवी चटणी घालून घ्यायची आहे. यानंतर थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि बारीक फिक्की शेव घालून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे या दही वड्यांमध्ये डाळिंबाचे दाणेही ॲड करू शकता. त्याने खूप छान टेस्ट ॲड होते. तर तुम्हाला आजची ही दही वडे बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दही वडे आवडले असतील तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.